धाराशिवच्या भूम परंडा तालुक्यामध्ये पावसानं अक्षरशः कहर केलाय। तलाव फुटल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत झालं। घरात झोपलेल्या वृद्ध महिलेचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झालाय। अंतरगाव, चिंचपूर, ढगे, हिवरडा, वालवड या सगळ्या परिसरात पावसानं धुमाकूळ घातलाय। धाराशिव जिल्हा आता पुन्हा एकदा जलमय झालाय। धाराशिव जिल्ह्यात निसर्गानं पुन्हा आपली अवकृपा केली आहे। मे महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला। पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय। शेतकरी आता सरकारकडून मदतीची अपेक्षा करतात। पूर भरपूर आलेला आहे। सगळी दुकानं पाण्यात आहेत। कमीत कमी 10 ते 20 लाखाचं नुकसान आहे सगळ्यांचं। 4 वाजल्यापासून पाणी शिरलंय घरात। आम्ही काय करायचं? हे पाण्याची सोय करावी। आता काय करावं? आम्ही कुठं जावं? आता आम्हाला जायला जागा नाही। आम्ही काय करायचं? आम्ही गरीब माणसं। लय नुकसान झालंय काय? सगळं घरात काहीच नाही। कमरेत इतकं पाणी आहे आमच्या घरात। आम्ही काय करायचं आता? मंदिरापाशी पाणी आलेलं आहे आणि आता हे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। त्याचप्रमाणे इकडं रोडला गाड्या आहेत सगळीकडं। सगळ्या गाड्यामध्ये पाणी शिरलेलं आहे। आता ही गाडी पूर्ण हालाना गेली, म्हणजे 4 टायर आदर झालेले आहेत। हिला रस्सीनं थोडं बांधलेलं आहे फक्त। बाकी इकडं घराने पाणी शिरलेलं आहे आता सध्या।